कोल्हापुरात अतिवृष्टी, जाणून घ्या कोणते मार्ग झाले बंद। पंचगंगेची इशारा पातळीकडे वाटचाल, यंदा महापूर येणार। कोल्हापूर जिल्ह्यात रविवारी सायंकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाचा जोर मंगळवारी पहाटेपर्यंत कायम होता। धरण क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे राधानगरी धरणाचे 7ही स्वयंचलित दरवाजे उघडलेत। यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच हे सर्व दरवाजे उघडले गेले असून यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे। कोल्हापूर आणि घाट क्षेत्रात सततच्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली। पंचगंगा नदीची पाणी पातळी मंगळवारी म्हणजेच आज 19 ऑगस्ट रोजी राजाराम बंधाऱ्यावर 35 फूट 10 इंचांवर पोहोचली। नदीची इशारा पातळी 39 फूट तर धोका पातळी 43 फूट आहे। याशिवाय जिल्ह्यातील तब्बल 77 बंधारे पाण्याखाली गेले। या पावसाचा परिणाम वाहतुकीवरही झाला। कोल्हापूर गगनबावडा राष्ट्रीय महामार्गावर मांडुकली इथं रस्त्यावर पाणी आल्यानं वाहतूक पूर्णपणे बंद झाली। दस्तुरी चौक कळे इथं बॅरिगेट्स लावण्यात आले। तसेच कोल्हापूर राजापूर राज्य मार्गावर बाजार भोगाव इथंही पाणी साचल्यानं हा मार्ग बंद आहे। आज सकाळी अणुस्कुरा घाटात दरड कोसळल्यानं तिथली वाहतूक ठप्प झाली। सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मातीचा ढिगारा हटवण्याचं काम सुरू आहे आणि आज दुपारपर्यंत हा मार्ग पुन्हा सुरळीत होण्याची शक्यता आहे। पूरस्थिती आणि वाहतूक बंद यामुळे नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।